हाय, हॅलो, नमस्कार. नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली गांगुर्डे. मी तुमचं आपल्या लर्न विथ दीपाली या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. मी जसं शिकले आहे फॅशन डिझायनिंग वगैरे, तसं जसा वेळ मिळेल तसं मी माझे व्हिडिओ जे आहे, जे मी शिकले आहे ते तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करते आहे. याच्यामध्ये आपण छोट्या मुलींच्या फ्रॉकपासून शेरवानी, कुर्ता वगैरे, मुलांचेसुद्धा जसं आपण आहे तसं स्टेप बाय स्टेप आपण सगळं करणार आहोत. जसं कुर्तीज झालं, पायजामा झालं. पायजामा म्हणजे जे आपण शाळेमध्ये काही कार्यक्रम असतात वगैरे, ते पण ड्रेस असतात. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते घरी कुर्तीज वगैरे शिवू शकता मुलांसाठी सुद्धा. त्यानंतर वन पीस घेणार आहोत, घागरा चोळी वगैरे, ह्या सगळे पॅटर्न आपण शिकणार आहोत. तर मी सुरुवात ब्लाऊजपासून केलेली आहे. अगदी ज्याला येत नाही ते सुद्धा म्हणजे आरामात शिकू शकतो. तुम्ही एक व्हिडिओ 2-2, 3-3 वेळेस बघितला किंवा पोज करून करून बघितला तरी पण तुम्हाला समजणार आहे. तुम्ही सगळ्यात पहिले पेपर जवळ घ्या, पेपरवर पॅटर्न काढण्याचा प्रयत्न करा. परफेक्ट पॅटर्न जमायला लागलं की सुरुवातीला कच्चे पीस, म्हणजे जे साधे पीस येतात 30-40 रुपयाचे आपले जे असतात ते, किंवा घरात काही असेल पडलेले तुमच्या ओटी भरणाचे वगैरे येतात, तर ते पीस वापरा. सुरुवातीला प्रॅक्टिससाठी तुम्ही ते वापरू शकता. त्याच्यावर परफेक्ट जमायला लागलं की मग तुम्ही चांगले पीसवर शिवू शकता तुमचे. तुम्हाला बाहेरचं शिवायचं नाही, पण जेणेकरून आपलं जरी आपल्याला शिवता आलं तरी खूप झालं. कधी कधी अर्जंटमध्ये आपल्याला ब्लाऊज हवं असतं आणि बाहेर गर्दी असल्यामुळे टेलरकडे तर ते मिळत नाही. काही टेलर प्रयत्न करतात बरं का देण्याचा, पण शक्यतो अडचणी येतेच. त्याच्यामुळे अर्जंटमध्ये तुम्ही 2-3 तासात तुमचं ब्लाऊज जरी शिवलं तरी तुम्हाला मी शिकवलेल्याचा फायदा होईल असं मला वाटतं. तर तुम्हाला जर काही प्रश्न असेल, अडचणी असेल, तर त्या तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. मी जेवढे शक्य तेवढे सॉल्व करण्याचा प्रयत्न करीन. पण व्हिडिओ शांततेत व्यवस्थित बघा, सगळं साहित्य जवळ घेऊन करायला बसा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय आहे की जे मी सांगते ते सांगितल्यानंतर समजेल. आणि माझ्या चॅनलला जर तुम्हाला नक्की आवडत असेल तर आतापर्यंत कमेंट मला सगळ्या छानच आल्या आहेत. सगळ्या ताईंचे जे प्रश्न आहेत, ज्या अडचणी आहेत, त्या स्टेप बाय स्टेप मी मोकळ्या करणार आहेत. आता बऱ्याच मी 34चं ब्लाऊज शिवलं आहे, सांगितलं आहे. पण 40चं मापसुद्धा माझ्याकडे विचारण्यात आलं आहे की 40चं पॅटर्न सांगा कसं कट करायचं. तर स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. आणि सगळे जर तुम्हाला शिकायचं असेल फॅशन डिझायनिंगमध्ये, हे फ्रीमध्ये आहे. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व्हिडिओला, आणि मला प्लीज 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 सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. म्हणजे मी सांगू नाही शकत. माझा आता दुसरा अजून एक बिझनेस आहे ज्याच्यामध्ये मला तिकडेही वेळ द्यावा लागतो संध्याकाळी. म्हणजे ते याचं आहे पाणीपुरी वगैरे, फास्ट फूड. तर तुम्हाला खायची असेल तर नक्की या नाशिकमध्ये. आणि बस तुमचा सपोर्ट मला गरजेचा आहे, तेवढा सपोर्ट करा. मी तुमची खरंच खूप आभारी आहे की खूप कमी वेळात तुम्ही मला खूप साथ दिलेली आहे, आणि हीच साथ माझ्यासोबत कायम राहू द्या. आणि तुम्हाला जर स्टेप बाय स्टेप सगळे व्हिडिओ बघून शिकायचं असेल, तुम्हाला जर नाही सापडले समजा, तर मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला सगळे व्हिडिओची लिंक शेअर करते. तर तुम्ही स्टेप बाय स्टेप दिवस पहिलापासून जे आतापर्यंत झालेले आहे, मी प्रत्येक व्हिडिओला दिवस पहिला, दिवस दुसरा असं टाकलेलं आहे. म्हणजे तुम्हाला समजेल की पहिला व्हिडिओ कुठला आहे, दुसरा कुठला आहे, आणि त्या हिशोबाने तुम्ही ते कंटिन्यू पुढे करू शकता. म्हणजे तुम्हालाही असं कन्फ्यूज होणार नाही की ह्या व्हिडिओचा पुढचा पार्ट कुठला. त्याच्यामुळे मी दिवस टाकलेले आहेत असे की पहिला, दुसरा, तिसरा, त्याप्रमाणे तुम्ही ते व्हिडिओ बघा आणि मग त्यानंतर तुम्ही तुमचे शिकायला सुरुवात करू शकता. आणि कसे वाटले व्हिडिओ हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.